ओम नमः शिवाय. रंगांनी भरलेल्या आणि विविधतेने नटलेल्या श्रुतीज इको क्राफ्टमध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप स्वागत आहे. आजची ही रांगोळी घेऊन आली आहे मी खास तुमच्यासाठी. आजची रांगोळी पुन्हा एक पाण्यावरची रांगोळी आहे आणि महादेवाचे शिवलिंग याचीच रांगोळी आहे. पण सर्वांचे असे म्हणणे होते की आम्हाला जरा सोप्या पद्धतीने ते काढायचं अजून सोपं शिकवा. त्यामुळे अजून थोडासा सोपा मी रांगोळीचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे. तर सुरुवातीला मी काय केलं आहे, एका खोलगट परात असते किंवा आपल्याकडे एखादी प्लेट असते ज्याला थोडेसे काठ आहेत, अशा ह्याच्यामध्ये आपण पाणी भरायचं आहे. पाणी स्थिर होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर कलर टाकायचे आहेत. अशा पद्धतीने मी ऑरेंज कलर आणि येल्लो कलर टाकून घेतला आहे. ऑरेंज कलर टाकण्याआधी मी एक ग्रे कलर किंवा मिक्स रांगोळीचा एक शेड टाकून घेतला आहे, जेणेकरून त्याला थोडासा थिकनेस यावा. हे बिगिनर्ससाठी आहे. नाही टाकलं तरी काही हरकत नाही, पण ज्यांना कॉन्फिडन्स नसेल की वर रंग टाकलेला तो खाली बुडेल की काय, तर त्यांनी सुरुवातीला तो रंग नक्की टाकून घ्यावा. आता मी शिवलिंगाचे चित्र त्यावर काढून घेत आहे, तुम्ही बघू शकता. आणि मग आपण त्याच्यामध्ये काळा रंग चाळणीच्या साहाय्याने भरत आहोत. पण हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे काढत आहात तिथे अजिबात तुमचा धक्का लागला नाही पाहिजे. एकदा ते पाणी जर डिस्टर्ब झालं तर मग पुन्हा पहिल्यासारखं होत नाही आणि मग आपली रांगोळी काही जमू शकणार नाही पाण्यावरची. त्यामुळे एक टीप लक्षात ठेवायची कायम की आपल्याला त्या भांड्याला अजिबात हात आपला लागला नाही पाहिजे. तर आपण काळा रंग पूर्ण भरून घेतला आहोत आणि त्यानंतर आपण ब्ल्यू कलर आणि ग्रे कलरची थोडीशी त्याच्यावर शेडिंग करत आहोत. हे पण ऑप्शनल आहे. जर बिगिनर्स असाल, तुम्हाला हे नाही जमलं तरी काही हरकत नाही. फक्त ब्लॅकवर सुद्धा हे खूप छान दिसतं. त्यामुळे हे सगळं केलंच पाहिजे असं काही नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण तो कलर देऊन घेणार आहोत. याआधी पाण्यावरच्या रांगोळीचे अनेक व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तुम्हाला जर ते बघायचे असतील तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. नक्कीच तुम्हाला ते आवडतील आणि आवडले असेल तर तुम्ही नक्की लाईक करा. प्रत्येक सणावारावर आधारित किंवा वेगवेगळे समारंभ असतात त्याच्यावर आधारित अशा बऱ्याचशा रांगोळ्या मी याच्यावर टाकलेल्या आहेत. तुम्ही त्याही नक्की जाऊन बघा. त्यानंतर वेगळ्या वेगळ्या माध्यमांवरच्या सुद्धा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सुद्धा रांगोळ्या याच्यावर आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला नक्की ते आवडेल. आणि अशा पद्धतीने आपली शेडिंग पण पूर्ण झालेली आहे. आता आपण पुढे बघूयात की काय होतं आहे ते. तुम्ही जसं जसं एक एक गोष्ट किंवा एक एक कलर त्यात ॲड करता तसं तसं ते उठून दिसायला सुरुवात होते. त्याच्यात जिवंतपणा येतो, तुम्ही बघत असाल. आता आपण त्यांचा गंध काढून घेणार आहोत. असे व्हाईट कलरनी आपल्याला 3 रेघा द्यायच्या आहेत. त्यात समांतर अंतर असावं. अगदी नाही झालं सुरुवातीला तरी काही हरकत नाही, शक्यतो प्रयत्न करायचा आपण. आणि लाल रंग देऊन घेत आहोत. अशा पद्धतीने त्यांचा आपण गंध पूर्ण करून घेणार आहोत. रोज देवासमोर किंवा दारात काढायच्या अनेक रांगोळ्यांचे व्हिडिओ पण मी याच्यावर टाकलेले आहेत. तुम्ही तेही जाऊन नक्की बघा. आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीचे अजून व्हिडिओज बघायला आवडतील, कुठल्या रांगोळ्या बघायला आवडतील तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला लक्षात येईल की तुम्हाला कुठल्या पद्धतीचे रांगोळीचे व्हिडिओ बघायला आवडणार आहेत. मी त्या पद्धतीचा नक्कीच प्रयत्न करेल. तर अशा पद्धतीने आपण खाली छोटी छोटी छानपैकी पांढरी फुलं काढून घेणार आहोत, कारण महादेवाला पांढरी फुलं खूप आवडतात. त्यामुळे मी पांढरीच फुलं काढण्याचा प्रयत्न केला आहे. ही फुलं काढायला अतिशय सोपी आहेत. फक्त आपल्याला चिमटीच्या साहाय्याने 5 रेघा द्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता. ते दिसायला अतिशय सुंदर दिसतात आणि काढायलाही तितकी सोपीच आहेत. अगदी काही अवघड नाही आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि त्याच्या मधोमध आपल्याला एक छोटासा ऑरेंज कलरचा डॉट द्यायचा आहे. त्यानंतर आपण रुद्राक्षाची माळ साईडनी काढून घेत आहोत, जेणेकरून त्याला एक फिनिशिंग पण येईल, पूर्णत्व दिसेल आणि
आपला रांगोळीचा जो लुक आहे तो अजून छान दिसेल. त्यामुळे आपण छान रुद्राक्षाची एक माळ काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी ब्राऊन कलर वापरला आहे इथे. तर अशा पद्धतीने आपली ती माळ पूर्ण झाली आहे आणि त्याचं मध्ये कनेक्शन ज्या दोरीत आपण ती ओवलेली आहे असं दाखवायचं. तिथे आपण थोडासा व्हाईट कलरचा शेड टाकून घेतलेला आहे. त्यामुळे ते अजून दिसायला बघा, ते टाकलं की अजून सुंदर दिसतं आहे. ते अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्ण झाली आहे. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन पण नक्की दाबा, जेणेकरून नवीन रांगोळ्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. अशाच वैविध्यपूर्ण रांगोळी आणि डेकोरेशन बघण्यासाठी श्रुतीज इको क्राफ्टला नक्की फॉलो करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.